नमस्कार. कराडची सून पूनम या चॅनलमध्ये मी पूनम तुमचं खूप सारं स्वागत करते आहे. तर आज होती घटस्थापना आणि म्हणजे नवरात्र उत्सवाचा पहिला दिवस. रंग पांढरा, त्याच्यामुळे मी अशी पांढऱ्या रंगाची माझ्याकडे जी साडी होती ती मी घातलेली आणि खूप छान साडी आहे, मला खूप आवडते. बघू शकतात मी चापून चोपून अशी बसलेले आणि सिंपल असा लुक मी केलेला आहे. तर नवरात्र हा जो सण आहे तो मला खूप आवडतो, कारण तुम्हाला तर माहिती आहे बायकांना नटायला सजायला आवडतं आणि या दिवसात सर्व बायका तेच करतात. तर सकाळी अशी पहा आमच्या इथे घटस्थापना केली होती. सासूबाईंनी घट बसवलेले आणि वावरी वगैरे आणली होती आणि असे पूजन वगैरे मस्त पूजा केली त्यांनी देवाऱ्यामध्ये स्वामींची. सगळे आमचं कुलस्वामी ज्योतिबा आहे, तर पहा ते सगळे टाक वगैरे मस्त पितांबरीने असे चकाचक घासून, इथे छोटासा पाण्याचा तांब्या वगैरे सगळं स्वच्छ सुंदर असं प्रसन्न वाटलं मला दर्शन घेतलं जेव्हा मी. आणि हे सगळं सासूबाईंनी केलं. रोज त्याच देवपूजा करतात आणि छान वाटलं दर्शन घेऊन. आणि त्यानंतर सोमवार होता, सासूबाईंचा उपवास होता आणि उपवासाला मी त्यांच्यासाठी बनवत आहे खिचडी. तर त्यांचा नेहमीचाच सोमवार उपवास आहे, नवरात्र वगैरे नाही आहे. पहिलं त्यांचं होतं, पण आता वयामुळे त्यांना जमत नाही, मग त्या पकडत नाहीत नवरात्र. तर त्यांचा उपवास होता, पण खिचडी आम्हाला हे आवडते म्हणून मी त्याच्यामध्ये बटाटा घातला थोडंसं. आणि काही काही लोकांच्यात पहा खिचडीमध्ये ना कोथिंबीर जिरं घालतात, पण आमच्याकडे तसं नाही चालत. माझ्या सासरी पण आणि माहेरी पण आम्ही नॉर्मल कूट बटाटा मिरची मीठ बस आणि शेंगदाणे एवढंच आम्ही वापरतो, बाकीचं आमच्या इकडे चालत नाही. तर हे सगळं झालं. त्यानंतर संध्याकाळी पहा आमच्या इकडे 7 वाजता देवीचं आगमन झालेलं आहे आणि सर्व कुमारिका सुवासिनींनी ज्यांना ज्यांना इच्छा आहे कलश घेतलेले असे देवीच्या पुढं आम्ही अशी मिरवणूक काढली होती. तर पहा पाठवून अशी देवी ट्रॅक्टरमधून घेऊन आलो होतो, तर छान वाटत होतं. आणि माझ्या चिमुकलीने सुद्धा पहा साडी घातली होती, तिची नऊवारी होती ती, तिला खूप आवडते साडी म्हणजे. आणि आमची दुर्गा माता पहा किती छान आहे, नऊवारी कलर हिरवीगार साडी नेसली होती. हिरवा कलर मला फार आवडतो, कोणती देवी असो किंवा स्त्री. मला तर प्रत्येक स्त्रीमध्ये देवीचं रूप दिसतं. तर तिने हिरवीगार साडी, हिरव्या बांगड्या, गजरा आणि कुंकू वगैरे, मंगळसूत्र काळ्या मण्यांचं, खूप छान दिसतो तो लुक. तर इथे पहा सगळं असं उभ्या राहिल्या होत्या सुवासिनी आणि ज्या छोट्या मुली होत्या त्या दमल्या होत्या, मग त्यांना असं खाली बसायला सांगितलं आम्ही. हळदी कुंकू वगैरे झालं, त्या सुवासिनींचे पाय वगैरे धुतले, पूजन केलं आणि मूर्तीची हे केली प्राणप्रतिष्ठा, आरती वगैरे झाली. त्यानंतर